विस्तारानं। लोकशाही व्यवस्थेमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे। ते आज नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलनात बोलत होते। महिलांच्या सहभागानं देशाच्या लोकशाहीला बळकटी मिळते असं त्यांनी सांगितलं। देशाच्या महिला शक्तीनं विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठं योगदान दिलं असून या योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशानं या महिन्याच्या 16 तारखेपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाअंतर्गत एका विशेष सत्राचं आयोजन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। या अधिवेशनामध्ये संसदेची प्रेक्षक गॅलरी महिलांनी भरलेली असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या विशेष सत्रापूर्वी देशातल्या महिलांनी आपापल्या खासदारांची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून महिला हिताचे निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करावी असं त्यांनी सांगितलं। तसंच हे खासदार ज्यावेळी संसदेत जाण्यासाठी निघतील त्यावेळी त्यांना पुष्पहार घालून निरोप द्यावा असं त्यांनी सांगितलं। महिला आरक्षणाचा निर्णय किंवा त्यांचं श्रेय कोणत्याही एका पक्षाचं नसून ते देशातल्या मातृशक्तीचं, संसदेचं आणि गेल्या अनेक दशकांपासून यासाठी काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचं असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध स्तरावर झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि त्यातून साध्य झालेल्या परिणामांचं महत्त्व अधोरेखित केलं। व्यवस्थेत संवेदनशीलता आली आहे। परिणामी पाणी, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यासारख्या क्षेत्रात अत्यंत प्रभावी आणि समर्पित भावनेनं काम झालं आहे। ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या या अनुभवी महिला आता संसदेत मोठी भूमिका बजावण्यासाठी तयार आहेत असं ते म्हणाले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या नामवंत आणि कर्तृत्ववान महिला सहभागी झाल्या आहेत। यामध्ये प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसार माध्यमं, समाजसेवा आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित केलंय। आइए हम सब मिलकर ये संकल्प लें, नारी शक्ति के पास उनके अधिकार होंगे और वो निर्णय प्रक्रिया में पूरी तरह भागीदार भी बनेगी। यही हमारे उज्जवल भविष्य की सबसे बड़ी गारंटी है। मैं तो ये भी कहूंगा कि 16, 17, 18 वो तो स्पीकर महोदय के अधिकार का क्षेत्र है, लेकिन मैं तो चाहूंगा कि उस समय दर्शक दीर्घा महिलाओं से ही भरी रहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून येत्या 16 तारखेपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्र